पाप करी जोडी लेकुराते ओडी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिराशीचा धनी तुका मनी नेदी गांजू आणि काशी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी वागवून भारकानी पांडुरंग करू प्रथम पांडुरंग ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर विठ्ठल आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवून भार खांदी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा आपल्या बापाचं महत्व सांगणारा अभंग आहे. आयुष्यभर बाप आपल्यासाठी कसा जगत असतो याच प्रत्येक पोराला भान असतं असं नाहीये. आई आपल्या बापाचं कर्तव्य बाप पूर्ण करतो, परंतु पोरं ते लक्षात ठेवतील का नाही याची गॅरंटी आहे का? 350 पावणे 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांना उमगलं की पुढे जाऊन घोर कलियुगामध्ये पोरं आपल्या बापाचं कर्तव्य कर्म त्याचा असलेला आधार विसरून जाणार. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं की बापाचं कर्तव्य पोरांना आठवलं पाहिजे. काय करतो बापू महाराज? बाप करी जोडी लेकुराते ओडी कुठपर्यंत आपुली कुरवंडी वाळवणी आपलं शरीर सुकवतो, झिजवतो, कुजवतो, संपवून टाकतो स्वतःला. आणि
काय करतो एकाएकी केला मी राशीचा धनी कडी वागवून भार खांदी. आपल्याला जे स्वप्न पाहता आलं नाही ना आणि जे पाहिलेलं स्वप्न पूर्ण करता आलं नाही ती सगळीच्या सगळी स्वप्न बाप आपल्या असलेल्या पोरामध्ये पाहतो. एखाद्याला कीर्तनकार होता आलं नाही तर तो म्हणतो काही झालं तर मी माझ्या पोराला कीर्तनकार केल्याशिवाय का मला गरिबीनं कुठं माऊलीच्या असलेल्या वास्तव्याला राहता आलं नाही. माझ्या आई वडिलांची अडचण माझ्या परिवाराच्या अडचणीमुळे मला शिकता आलं नाही पण आज माझ्याकडे पैसा आहे सगळं आहे मी पोराला शिकवूनच दाखवेन. का तर घालून पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या नसता बोलणार आमचा बाप नाही. थोरात बुवा नसता बोलणार आमचा बाप नाही त्या स्वप्नासाठी आयुष्य खर्च करणार आमचा बाप. महाराज काय करतो ठेवा दावी थोर करून या त्याच्यासाठी सायास करेल प्रयत्न करेल परंतु आयुष्यभर आयुष्याच्या शेवटापर्यंत बाप पोरासाठी झटत राहतो. महाराज खरं खरं सांगा आयुष्य संपवतं का हो? तुकोबराय म्हटले तुका म्हणे नेती गांजू आली काशी उदार जीवासी आपुलिया. आपल्या जीवावर उधार होतो आणि लेकराचं जीवन सोन्याचं बनवतो त्याचं नाव बाप आहे. आणि त्या बापाच्या वर्ष श्राद्धाला नवे एका वडिलांच्या एका आदर्श पित्याच्या वर्ष श्राद्धाला आज घेतलेला अभंग आहे. कधी कधी कुठं अभंग जुळत नसला तरी ओढून ताणून आणून बसवावा लागतो कारण त्याने परिवारासाठी काहीच केलेलं नसतं तरी सुद्धा उगाच त्याचं गुणगान गावं लागतं. पण आजचा अभंग गड्या गेलेल्या जीवाशी अगदी तंतोतंत बसतो. का तर हे परिवार हे असलेलं कुटुंब सुखानं जगावं याच्यासाठी आयुष्यभर झटणारा बाप केलाय विठ्ठल. वैकुंठवासी नानांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण परिवार या परिवारानं केलेला अट्टहास म्हणजे आजचं कीर्तन आहे. कशासाठी केलं अट्टहास तर आजचा हा शेवटचा दिवस आहे. माणूस मरतो म्हणजे त्याचा शेवटचा दिवस नसतो बरं का बुवा. त्याला 12 महिने या असलेल्या मृत्यू लोकांमध्ये फिरावं लागतं नव्हे 12 पुड्या पार करून त्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. आणि 11 महिन्याचं मासिक श्राद्ध झाल्यानंतर एक शेवटचं श्राद्ध येतं त्याचं नाव वर्ष श्राद्ध. या श्राद्धाला आपल्या असलेल्या परिवाराचा आपला संबंध आणि महाराज इथं माणसाचा शेवट होता. महाराज आयुष्यभर माणसाने याच्यासाठी जगावं. कशासाठी आपण जगत असताना आपण जगल्याची पावती म्हणजे आपण जाताना आपल्या कानावरती टाळ यावा. नवे आपण ज्या दिवशी गेलो ना नवे मी मेल्यानंतर माझ्या वर्ष श्राद्धाला गणुबुवा कीर्तन ठेवतील याचा शंका वाटते. का माग काही होईल सांगता येत नाही गड्या. खरं सांगू मला वाटतं या जीवानं त्याच्यासाठी प्रयत्न केला. कशासाठी शेवटचा दिवस गोड बाबा शेवटचा दिवस गोड बाबा शेवटचा दिवस गोड बाबा शेवटचा दिवस Yeah.
केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा किंवा दिवस गोड व्हावा. म्हणजे असं जीवन मला वाटतंय व्हावं माणसाचं की संतांची मांदी आपल्या दारात यावी आणि आपल्याला शेवटचा निरोप द्यावा. महाराज कधी कधी असं होतं, अमुक अमुक ठिकाणी एक जण वारलाय, भजनाला जायचंय भजनाला, आणि कोणाच्याही भजनाला जाऊ नका, कारण आपण पाश्चात मिंड राहायचंच नाही. कुणाच्याही वर्षश्राद्धाला जायचं नाही महाराज, ह्याला गालाबाईला कुणाला जायचं नाही, टाळ वाजवायचं नाही. ज्यानं इथं येऊन भजनात कधीतरी टाळ वाजवलंय ना त्याच्याच अंतयात्रेला टाळ वाजावा, नाहीतर आयुष्यभर कोंबड्या मुरगळल्या आणि शेवटाला मोठ्या महाराजाचं कीर्तन ठेवलं. काय गरज महाराज, आयुष्यात खरं सांगू, ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा अशी भजनांची मांदियाळी उभा राहते. कारण या गेलेल्या जीवानं आयुष्यात पुण्य केलेलं आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी तो तैसा, संत चरण पावलो. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही देवाया कृपा केली, देवाया कृपा केली, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. वैकुंठवासी नानांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, सगळ्या परिवाराला हवा हवंसं नेतृत्व म्हणजे आमचे नाना. लाख वाटत होतं अजूनही काही दिवस या परिवाराला आधार द्यावा, त्यांनी या घरावरती प्रेम करावं, पण या प्रेमाचा पुतळा जरा व्यवस्थित करावाच खनकतो. या असलेल्या घरातला प्रेमाचा पुतळा, या असलेल्या घराचा आधारवड, या असलेल्या घराचा आधार गेल्या वर्षी या प्रांगणाला सोडून गेला. मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे, हा कुणाला चुकवता येणार नाही. दीपक बुवा, जीवन नावाचं एक पुस्तक आहे, त्याला जन्म नावाचं पहिलं पान आहे, शेवटचं पान मृत्यूच आहे आणि मधलं पान कर्माच आहे. या मधल्या पानाचा नेम फार वाईट आहे. कोणता? अहो वाईट त्याचा नाही, सुरुवातीचा वाईट आहे, जन्माला येतानाचा त्रास. शेवटच्या पानाचा सुद्धा वाईटच नियम आहे, मारिती झोडीती तोडीती निष्ठू. हा मरताना सुद्धा त्रास आहे. फक्त मरण चांगलं यावं असं वाटत असेल तर मद्रपान जरा नीट बघायचं. तुम्ही दिंडीत असता, खरं सांगा, दिंडीत गेल्यानंतर जो चांगलं कर्म करतो त्याला वारी मिळते का? वारी चालून दुसऱ्याला भांडणं लावतो, हे करतो, त्याला भेटतं? अजिबात नाही. त्याला वारी कधी मिळणारच नाही, नवे वारी कधी पावणारच नाही. वारीत सगळ्याने पिशव्या भरल्या कशाच्या? यांनी बिस्किटाच्याच म्हणले भाऊ, मला पुण्याची म्हणायची होती पण यांनी सांगितलं बिस्किटाच्या भरल्या. खरं सांगा, आयुष्य मी आलं चालून तीर्थयात्रा करायला, पुण्य करायला, आणि तिथं जाऊन काय केलं? नको पाप करून बस. कर्माचं पान असं आहे, त्या पानावरती तुम्ही लिहत असताना तुम्हाला तिथं स्वातंत्र्य आहे, तुम्ही तिथं काही लिहू शकता. फक्त बुवा या पानाचा लय डेंजर नियम आहे. काय? जसं लिहिलंय तसं भोगावं लागतं, जसं लिहिलंय तसं भोगावं लागतं. म्हणजे केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती, किंवा प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगल्या ते भोग तो न सुटे. मृत्यू हा प्रत्येक माणसाला येणार आहे,
फक्त तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. महाराज आयुष्य सुंदर जगावं आणि जगणं सुंदरच असलं पाहिजे. गणुबा आपला चेहरा थोडा काळा सावळा असला तरी चालतं. आपला चेहरा थोडा काळा सावळा असला तरी चालतं गड्या. आपलं कर्म हे अतिशय सुंदर असलं पाहिजे. आपल्या कर्माची आपल्या तालुक्याला जिल्ह्याला आदर असावा याची इच्छा करूच नका माई. आपलं कर्म बघितल्यानंतर आपल्या गावातल्या माणसाला बरं वाटेल याची अपेक्षा ठेवूच नका म्हणलं का. आपल्या भावकीला आपल्या चांगल्या कामाची किंमत वाटेल खरं आहे का. नाही वाटू द्या. मी म्हणतोय आपल्या घरातल्याने सुद्धा आपल्या कर्माची किंमत नाही करू द्या. फक्त एक करा गड्या, आपण केलेल्या कर्माची आपल्या स्वतःला लाज वाटू नये असं आपलं कर्म असलं पाहिजे. विठ्ठल आणि ही नानांच्या कर्माची पावती म्हणजे आजचं कीर्तन आहे. लाख वाटलं होतं नानांनी अजूनही असलेल्या घराला आधार द्यावा. पण आले देवाजीच्या मना ते कोणाची चालेल. मृत्यू पुढे कुणाचं चालत नाही. माझं चालणार नाही, तुमचं चालणार नाही. महाराज याच्या अगोदर कुणाचं चाललं का. होऊन या गेले रावरंग उदंडची झाले जन्मून या मेले. देव सोडा देव, देवाच्या बापाला सुद्धा मृत्यूची इथं नाही उर आले अवतार. इथं नाही उर आले अवतार. केले काम जीवनी हो केले काम जीवनी. एक नाही उर आले अवतार. एक नाही उर आले अवतार. केले काम जीवनी येत नाही उरो आले अवतार. येर ते पामर जीव किती. खरं सांगू, मृत्यूला कधी वाईट समजणं चुकीचं आहे. मृत्यू हा कधीच वाईट नसतो. एका माणसाने मेल्यानंतर देवाशी भांडण केलं. देवा, अरे सोन्यासारखं घर दिलं होतं मला, गाडी होती, बंगला होता, सोन्यासारखी लेकरं दिली ती र. खिशात न मावायचा पैसा होता माझ्या. पण देवा, एवढ्या सुंदर जीवनाला मरण नावाचा शाप कार दिला तू. देव खदकन हसला औदुंबर बुवा. आणि देवानं सांगितलं, अरे 4.5 लाख वर्षापूर्वी ही पृथ्वी जन्माला आली, ही आकाशगंगा जन्माला आली. तेव्हापासून ते आतापर्यंत जर जीव जन्माला आलेला मारलाच नसताना, अरे तू जगला तरी कसा असता. दीपक बुवा, वाक्य गोड आहे. माणसं माणसाला मातीत पुरतात म्हणूनच माणसाला माती पुरते. कळलं का नाही बुवा. माणसं माणसाला मातीत मिसळतात म्हणूनच माती माणसाला पुरते. फक्त माणसानं मातीत जायचं कर्म कधी करायचं. विठ्ठला ज्याला मृत्यू वाईट वाटतो ना, त्यानं कधीतरी माऊलींची ओवी एखादी अनुभवावी, एखादी तरी ओवी आयुष्यात जागावी. हा महाराज, खरंच म्हणता तुम्ही मृत्यू वाईट नाहीये. खरंच बुवा, मृत्यू कधीच वाईट नाही. ज्याला जेव्हा यायचं आहे तेव्हा त्याला येणारच आहे, बरोबर. आणि ज्याला लईच वाईट वाटतं त्याने कधीतरी ज्ञानेश्वरी उघडावी. या देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना म्हणू नये धनंजया जिया परी. महाराज एवढीच माऊलीने उरली का. हजारो उभे आहेत. उपजे ते नासे
नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम का. ए जगणं सुंदर असतच असतं, परंतु मृत्यू सुद्धा तेवढाच सुंदर असतो. फक्त माणसाचं आयुष्य किती सुंदर होतं हे जर पाहायचं असेल ना, तर साहेब खरं सांगतो, त्याच्या जिवंतपणात कधीच त्याला बघायचं नाही. ज्यावेळेस माणूस मरतो ना, मेल्यानंतर त्याची मरण यात्रा बघा, त्याच्या पाठीमागची गर्दी सांगून जाते तो किती श्रीमंत होता. विठाला महाराज, माणसानं आयुष्य असं सुंदर जगावं, कारण मरावं लागणार आहे. महाराज, हा देह म्हणजे आपलं घरच आहे. तू काय नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. महाराज, आम्हाला हिंदीलाही कळत नाही. म्हणजे देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह मग महाराज, आमच्या जीवानं आयुष्यात काय करावं, तर आयुष्यात जोडावं. काय करावं? जोडावं. याचा व्यवस्थित आवाज करा. माई जोडणं सोपं आहे का तोडणं सोपं आहे? जोडणं सोपं आहे? खरं सांगा, तुमच्या घरात छन्नी आहे का? छन्नी 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 नसेल, कधीतरी लोहाराच्या भात्यावर जाते तर छन्नी आहे. बाबा छन्नी कशाचं काम करते हो? तोडायचं काम करते. आणि तोडता तोडता ती तुटून जाते. आणि एक आयरन असते कोण बुवा,
आणि हे बी जरा माहित नसलं तर ते गाणंच म्हणायचं. ऐरणीच्या देवा आबाळा माया तुझी आमावरी रावतो. आई याला आवाज द्या. हे गाणं जरा खरंच नीट गोड बघा का हे जगाई शिकवते बरं का. लोहाराची बायको बाटा ओढता ओढता अजून थोडं कमी. लोहाराची बायको बाटा ओढता ओढता त्या देवाला प्रार्थना करते. कधी घाण येते हातात घाण गाव घालते आणि देवाला म्हणते असंच आयुष्य असावं. खरं सांगा नाकावरून घाम आलेलं असतं, कुंकू इथपर्यंत आलेलं असतं. असं आयुष्य मागावं का? मागावं का? तरी सुद्धा ती समाधानी असते. तुम्ही जगता ते आयुष्य म्हणजे विकत आणलेल्या सुखाने जगता. नवऱ्यानं जर चांगली साडी आणली तर त्याला नीट बोलता. हे आयुष्य जगायला शिकवतं गाणं. ऐरणीच्या देवा तुला बाबू दे आबाळा माया तुझी राबते. हे देवा मी गरीब आहे रे, मला फुलं घेण्याची ऐपत माझी नाही, पण माझ्या कर्माची असलेली उडणारी ठिणगी आहे ना त्याला फुल समज. काय जगणं सांगितलंय. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी किती एक ठिणगी देते देवाला आणि आयुष्य सुखाचं मागते. हे जगणं शिकवतं. पण आयरन माणसानं कधीतरी बघितली पाहिजे. आयरन म्हणजे जोडायचं काम करते. तुमच्या घरात आहे का आयरन एखादी? आयरन आयरन म्हणतोय. बर एका घरात 2 चुली करायला किती वेळ लागतो बरं? कालच्या कीर्तनात मी असंच विचारलं. मी म्हणली मी कालच केल्या. एक गाव 2 तुकडं. खरं सांगा परत 2 चुलीची 1 चूल करता येते का? आणि असू दे गड्या थोडी तुम्ही लांब राहायला गेला असला ना भाऊ भाऊ, जरी तुम्ही भाऊ भाऊ थोडं लांब राहायला गेला ना, अंतर तुमच्या घरात असू दे गड्या, मनात कधी अंतर पडू देऊ नका. आयुष्यात सुख जवळच आहे. फक्त माणसाचं काय झाले जवळ राहून सुद्धा जवळ राहत नाहीत आणि लांब असलेला माणूस जवळ करण्याची या जगाची पद्धत आहे. दोस्ताच्या खांद्यावरती हात टाकतो माणूस. दीपक बुवा काल मैत्री दिवस झाला, फ्रेंडशिप डे म्हणतात त्याला. दोस्ताच्या खांद्यावरती हात टाकतो माणूस आणि तुम्हाला भावासारखा म्हणतो. खरं सांगतोय दादा, आपल्या भावाला लांब करून दुसरा भाव जोडण्याची याची लायकी तरी असेल का? जर तो स्वतःच्या भावाला मानू शकत नाही तो दोस्ताला भावाचा काय दर्जा देणार? विठ्ठला या कीर्तनातून एक शिका गड्या की आयुष्यामध्ये भावाच्या माग खंबीरपणानं उभा राहा गड्या. कारण जोपर्यंत भाऊ भावाच्या माग आहे ना तोपर्यंत गावाची टाप नाही तुमच्या आडव्यात जाण्याची. एकदा भाव फुटलेला कळला ना घर फोडायला वेळच लागत नाही. विठ्ठला भारत आयुष्य जगाई शिकवणारे आयरन आहे. आयरन जोडायचं काम करते. तुम्ही सुद्धा आजपासून जोडायचं काम करा. तुमच्या घरात काही नावाची कोण आहे का बाई? काही नाही ना नाव कोणाच ठेवलं? ठेवतच नाहीत. का ठेवत नाही? तो तिनं काय केलं नाती सगळी जोडली. बरोबर आहे का बाबा? मग काय केलं? घरातली नाती सगळी विस्कटवली, तोडून टाकली. दीपक बुवा रामायण महाभारत माणसं म्हणतात पुस्तकात राहिलं. पुस्तकात नाही, प्रत्येक घरात रामायण आणि महाभारत आलं. माझं ते माझं आणि तुझं ते सुद्धा माझं, याचं नाव आहे महाभारत. माझं ते तुझं आणि तुझं ते सुद्धा तुझं, याचं नाव आहे रामायण. मग प्रत्येक घरात जास्त काय चाललंय? कोण म्हणलं महाभारत?
फुटावरती अर्ध्या फुटावरती भांडणं आहेत आणि ती कुणाची? भावाची. महाराज खरं सांगू, भावानं भावाच्या विरोधात कधी जाऊ नका, का आपण एका आईची लेकरं आहोत. जमीन काय उरावरती बांधून घेऊन जाणार नाही, जमिनीच्या जागी राहणार आहे. गड्या, आपल्या भावाच्या मागं खंबीरपणानं उभा राहा. आयुष्यात खरं सांगतो, ज्यावेळेस राम प्रभू जिंकले होते तेव्हा रावण खदखदा हसत होता. मरता हसताना राम प्रभूने त्याच्याकडे पाहिलं. अरे का हसतो तू? तुला रामा, ए प्रभू रामचंद्रा, अरे खरं सांगू, मला हसायला येते त्याचं कारण आहे, मी हारलोय. मग तू हसतोय का? अविनाश बुवा त्या असलेल्या रावणाने गोड उत्तर दिलं, ए रामचंद्रा, ए प्रभू रामा, तुझं दर्शन होता मी मरतोय याचं तर मला हसता येतेच. कारण देव समोर असताना मरणं काय साधी गोष्ट नाही. इथं तेवढा पवित्र रावण एक बी का देव समोर नसणारच आहे. ए रावण हसता म्हटला, ए रामचंद्रा, अरे जेव्हा मी हारतोय ना त्यावेळेस तुझा भाऊ भरत लक्ष्मण हे तुझ्या पाठीमाग आहेत रे. हे तुझे भाऊ तुझ्या पाठीमाग आहे आणि माझा सक्का भाऊ बिभीषण सुद्धा अरे तुझ्याच पाठीमाग आहे. माझा भाऊ जर माझ्या माग असताना अरे टाप नव्हती तुझी जिंकण्याची. ही ताकद आहे भावाची. विठ्ठल म्हणून जोडणं फार अवघड आहे गड्या. प्रत्येक घरात कौशल्य जन्माला येते. काय येते तर तिनं नाती जोडण्याचं काम केलं म्हणून तिचं नाव ठेवलं जातं कौशल्येचा रामबाई. कौशल्येचा राम कबीराचे विनितोषे, कबीराचे विनितोषे. कौशल्येचा राम, कौशल्येचा राम. मग महाराज, आम्हाला जोडायला शिकवणार कोण आहे? आमचे वाडवडील आहेत. मला वाटतं या अभंगामध्ये नसतं वडिलाचं महत्व गायलेलं नाहीच आहे. इथं वडील म्हणजे बाप, म्हणजे आपले साधू संत मायबाप आहेत. म्हणजे तुम्ही संत माय, बाप कृपावंत. आता आमच्या माईची आताच पालखीवरती गेली. अविनाश बुवा, ही माऊलीची वारीवर जाताना ना डोळ्यात पाणी येतं. प्रत्येक गावातला माणूस रडतो बरं का? काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होती. काग काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होती. काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होती. तू ज्ञानाई नाराई आम्हा अनाथाची माय, तू ज्ञानाई नाराई आम्हा अनाथाची माय, तू ज्ञानाई नाराई आम्हा लेकराची माय. काग काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होती. काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होती. काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही, जीवाची लाही लाही, जीवाची लाही लाही. काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या, जीवाची लाही लाही होते. ही आमची माय, आमचे जगद्गुरु तुकोबरा आहे. हे आमचे माय बाप आहेत आणि आम्हाला आमच्या असलेल्या
जीवनामध्ये जोडायला शिकवतात. खरं सांगा तुकोबराय, खरंच आमचे आई वडील, आमचा बाप आम्हाला जोडायला शिकवतो का? तुकोबराय म्हणले आजचा अभंग जरा थोडासा नीट बघ. पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात, बाप कर जोडीले कोराचे बोडी, बाप करी 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 जोडीले कोराची 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 बोडी, बाप करी जोडीले बाप करी जोडीले कोराची बोडी, बाप करी जोडीले कोराची बोडी, आपली कुरवंडी वारवोनी, आपली कुरवंडी वारवोनी, आपली कुरवंडी वारवोनी, आपली कुरवंडी वारवोनी, आपली कुरवंडी क्या बात आहे महाराज. बाप करी जोडी लेकुरा ते ओडी, आपली करवंडी वाळवणी. बाप आपल्यासाठी आयुष्यभर जगत राहतो. अविनाश बुवा, हे वाक्य चुकीचं आहे. बाप आपल्यासाठी आयुष्यभर जगत राहतो हे वाक्य चुकीचं आहे. बाप आपल्यासाठी आयुष्यभर मरतो हे वाक्य त्रिवार सत्य वाक्य आहे. का तर तो स्वतःसाठी कधी जगतच नाही. बाप 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 जगतो तरी कसा? म्हणजे हे बापाचं नातं लय लाबाड नातं मला वाटतं. का महाराज, पोटात भूक असली तरी तो भूक असल्यासारखा दाखवत नाही. तो बाप आहे. बाप दुःखात असला तरी त्याच्या चेहऱ्यावरती सतत हसू आहे. बाप जरा लबाडच आहे. आयुष्यात खिशात दमडा नसला तरी मी आहे म्हणतो. हे बाप लबाडच आहे ना. हे खरं सांगू, बाप हे नातं आयुष्यभर लेकरांना काहीच कमी पडू देत नाही. तो म्हणजे बाप आहे. खरं सांगू, ही संतांची मांदी आळी एवढे चेहरे प्रसन्न दिसतात ना, हे सुद्धा आमच्या बापजाद्यांची मिराशी आहे. माझ्या वडिलाची मिरासी का देवा. आता इकडं सगळीच माणसं खरं सांगा, वारकरी संप्रदायासारखा पंत या जगाच्या पाठीवर नाही. म्हणजे
महाराज इथं आम्ही पांडुरंगांचे वारकरी आहेत, याचा आम्हाला अभिमानच नाही. वारकरी आहे याचा अभिमानच नाही आम्हाला. त्याचा चालू शकत का? वारकरी संप्रदायासारखा पंथ या जगाच्या पाठीवरती नाही का? याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. ही सगळी पोतंदारी मिराशी आमच्या पदरात उघडली. ही आमच्या बापजाद्याची मिराशी आमच्या वडिलांनी जोपासली. हे जोडून ठेवलं. बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी बाळवणी. हे शरीर झिजत कुजत संपत तरी सुद्धा पोराचं चांगलं व्हावं हीच इच्छा बापाची असते. महाराज नेमका आमचा बाप कुणासारखा झोपतो? त्या गोकुळातला कृष्ण बघितलाय का कोणी? हा नाही ना बघितला अजून. बघितलाय पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदाचा नंदन. त्या बंदिवासात तो जन्माला आला. देव खरं सांगा, देव जन्माला 8 वर्षाचा आला आणि बापाच्या आज्ञेने तो लहान झाला. हे शिकण्यासारखं सांगतो. बापाच्या आज्ञेने तो लहान झाला. आता खरं सांगा, तुमच्यापैकी एखाद्याने आमच्या इकडच्या एखाद्याने बापानं जर पोराच्या कानसुलात मारली तर पोरानं बापाच्या पायात बघितलं पाहिजे का डोळ्यात बघितलं पाहिजे? ज्या पोरानं पायात बघितलंय त्याच पोराला परत हात उचलायचा. निडाय का? ज्या पोरानं बापाच्या पायात बघितलंय कानसुलात हाणल्यावर त्यानेच त्याच्या परत नादी लागायचं. परत त्याला हात वर करायची भानगडच करायचं नाही ज्यांनी डोळ्यात बघितलंय ते. खरं सांगू, आयुष्यात बाप हा एवढा मोठा देव आहे, एवढा मोठा देव आहे. एक पोरगा म्हणला मला बाबा मला देवच दिसत नाही. म्हणून बापानं काय केलं, थोडा वर धरला. तो म्हणला बाबा अजून मला देवाची मूर्ती दिसत नाही. त्यानं असा थोडासा खांद्यावरती बसवला. खरं सांगा बाबा, त्या पोराला काय माहित आहे जगात खाली डोक्यावर घेणाराच देव आहे. त्याला काय कळणार आहे? खरं सांगू, बापा एवढा देव या जगात कोणी मोठा नाही. माय नीट आहे का? आपल्या आयुष्यामध्ये बाप स्वतःसाठी कधी जगत नाही का? तर तो पंढरीचा पांडुरंग ह्यो देव देशी तेव्हा घेची ऐसा असशी उदार दिल्याशिवाय तो माघारी देत नाही गड्या. यो बाप नावाचा देव आहे ना, यो बाप नावाचा देव आहे ना, तो पोरानं न मागता त्याला सगळं काय पुरवतो. याचं नाव बाप आहे. विठ्ठला तो कृष्ण जन्माला आला, 8 वर्षाचा आला. देव लहान झाला. पोरानं आपल्या बापासाठी थोडंसं लहानसं नमतं सहन करायला शिका. म्हणजे पोरांना बापाचं बोलणं जरा कडू वाटतं. बाप जर म्हणलं ना तिकडं जाऊ नको तर ते पोरग तिकडे गेल्याशिवाय कोण म्हणलं राहतच नाही. आणि खरंच 4 पायाचा मुका बैल बांधावरून पलीकडच्या बांधावरती स्वतःच्या बांधावरून पळेलच्या रानात जायला लागला ना माय, तर इकडून बापानं हाक मारली तर मुका 4 पायाचा बैल माघारी फिरतो. आपल्या पोराला लाख वेळा सांगतो बाप, असं करू नको, तसं वागू नको. पोरग ऐकतं का हो? महाराज त्या काळी श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं ते नाते सांभाळताना सांगितलं बापाचं ऐकलं पाहिजे. लहान झाला देव आणि कृष्णाच्या लई नादी लागायचं नाही. कृष्ण लई डेंजर देव आहे. ज्याच्या डोक्यावरती कृष्णाचा हात आहे ना त्याच्या नादाला कुणीच लागायचं नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं नाव आहे बाका बिहारी. त्यांनी 5च्या एकालाही केसाला धक्का लागू दिला नाही. 5तल्या एकाच्याही केसाला धक्का लागू दिला नाही आणि 100तला एक जिवंतच ठेवला नाही. विठ्ठला कृष्ण
आता जन्माला आला बंदिवासात, पण बापाने खांद्यावरती घेतला आणि अभंगाचं दुसरं चरण प्राप्त झालं. कोणतं? एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. महाराज त्या आचाट पुरामधून देवाला गड्यानो राजा किरे झाला. आयुष्यात बाप पोराला राजा करण्यासाठी धडपडतो, हे वाक्य त्रिवार सत्य आहे. बाप पोराला राजा करण्यासाठीच धडपडतो, फक्त पोरग चुकीच्या कर्मानं भिकारी होतं. विठ्ठला म्हणजे काय महाराज? घालून या पाहे डोळा अलंकार आणि त्याच्यासाठी सायास करतो. काय काय करतो बाप? घर बांधतो कुणासाठी? माझी लेकर सुखानं त्या घरात झोपावी. महाराज जमीन जायदाद घेऊन ठेवतो कुणासाठी? माझ्या पोरानं स्वतःची अर्धी गव्हाण भाकरी नीट खावी. पैसा पाणी सोनं नाणं कुणासाठी कमवतो? लेकरांसाठी कमवतो. आयुष्यात खरं सांगू, आयुष्यात बाप पोरांना कळल कधी हे मला कळत नाही. का? जर या महाराष्ट्रातल्या पोरांना बाप कळाला असताना तर त्या पंढरीच्या वारीमध्ये एक बाप भीक मागताना दिसलाच नसताना. या महाराष्ट्राच्या मातीतल्या पोरांना जर बाप कळाला असताना तर खरं सांगतो बाबा, या जगामध्ये वृद्धाश्रम काढण्याची गरजच पडली नसती माय. पण बापुरांना कळत नाही. म्हणून हे अभंग कधीतरी जवळून पाहत जा गड्या, आयुष्यात आपली नाती जपायला शिकवते. घालून या पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. हे सगळं विश्व आपल्या पोरासाठी कमवतो. ठेवा दावी थोर करून या. महाराज नेमका आमचा बाप आमच्यासाठी जगतो कसा? तुका म्हणीने दी गांजो आणि काशी, तुका म्हणीने दी गांजो आणि काशी, तुका म्हणीने गाणं आणि गाणी, तुका म्हणीने गाणं आणि गाणी. जीवासी आपुले या, उदार जीवासी आपुले या. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी